नमस्कार, मी शीतल सायकर डे विथ डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इडली सांबार कसा बनवायचा. तर त्यासाठी इडलीचं कुकर घ्यायचं आहे. कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे, ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. जे इडलीचं भांडं आहे त्याला अगोदर बेसला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली इडली चिटकणार नाही. व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. इडलीचं बॅटर ॲड करायचं आहे. इडलीचं बॅटर मी अगोदरच बनवून ठेवलं होतं, कारण इडलीचं बॅटर भिजण्यासाठी 5 ते 6 तास लागतात, म्हणून मी ते अगोदरच बनवून ठेवलं होतं. व्यवस्थित असं ते कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे. इडलीचं बॅटर जास्त थिक पण नाही बनवायचं आणि जास्त पातळ पण नाही बनवायचं. मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. झाकण लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं कुकरमध्ये ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण सांबारची तयारी करू. त्यासाठी मी एका कुकरमध्ये 1 वाटी तूर डाळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत, व्यवस्थित चिरून घ्यायच्या आहेत. त्याची साल पण काढायची आहे थोडी. एक बटाटा घ्यायचा आहे, 1 ते 2 बटाटे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे. आपण बटाटा, शेवग्याची शेंग आणि डाळी एकत्र शिजवणार आहोत. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊन कुकर लावलेला आहे मी. फोडणी देण्यासाठी कढीपत्ता घ्यायचा आहे, 1 टोमॅटो घ्यायचा आहे, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. बारीक लसूण चिरून घ्यायचा आहे.
कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, इडली आपली रेडी झालेली आहे. इडली व्यवस्थित थंड झाल्यानंतर काढून घ्यायची आहे. व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट इडली झालेल्या आहेत आपल्या. एकदम स्पॉन्जी इडली झालेल्या आहेत. आता फोडणी बघू आपण सांबरची. त्यासाठी एका कढईत तेल गरम करत ठेवायचं आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा व्यवस्थित छान असं परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला लसूण ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड करायचा आहे. कढीपत्ता ॲड करायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मसाले ॲड करायचे आहेत. अगोदर जिरं घालायचं आहे. थोडीशी मोहरी टाकायची आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला, हे सगळं ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. नंतर सांबार मसाला ॲड करायचा आहे. त्याशिवाय सांबारला प्रॉपर अशी टेस्ट नाही येणार. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे.
मग आपल्या डाळे ॲड करायच्या आहेत. पाणी घालायचं आहे थोडंसं आणि शेवटी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. बघू शकता तुम्ही आपला सांबार रेडी झालेला आहे. जास्त थिक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. व्यवस्थित असं उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे. बघू शकता तुम्ही छान असं सांबार रेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने सर्व करायचं आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशा पद्धतीने आपला इडली सांबार रेडी झालेला आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.